नमस्कार सर्वांना. निर्मय सक्सेस अकॅडमी येथे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि आपण आज बघणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विभागावरील टेट 2025 मध्ये, महाटेट 2025 मध्ये जे पण क्वेश्चन आलेले आहेत 30 क्वेश्चन, ते 30 क्वेश्चन 30 मार्काचे आपण बघणार आहोत. तर निर्मय सक्सेस अकॅडमी यावर आपली फ्री टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. त्या टेस्ट सिरीजचा तुम्ही लाभ घ्या आणि या कंटेंटवरचे सर्व काही, या प्रश्नांवरील जे पण काही कंटेंट आहे ते सर्व कंटेंट आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे. नक्की तुम्ही ॲपला प्ले स्टोअरवरती सर्च करा आणि नक्की त्या व्हिडिओजचा, त्या लेक्चरचा लाभ घ्या. तर 30 मार्काचे क्वेश्चन असतात आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही ठिकाणी असतो. तर त्यामुळे हा जो भाग आहे तो भाग अभ्यास करणे खूप महत्त्वाचा आहे. तर त्यामुळे तुम्ही नक्की लेक्चरच्या शेवटपर्यंत प्रश्न बघा आणि नक्की ते समजून घ्या. तर या लेक्चरमध्ये आपण आधी 15 प्रश्न घेणार आहोत आणि पुढल्या लेक्चरमध्ये आपण पुढले 15 प्रश्न याच वर्षाचे आपण घेणार आहोत. तर चला बघूया आपण. पहिला प्रश्न बघा. मॅकडूगल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर बघा, ऑप्शन आहे आत्मप्रतिष्ठा सेल्फ ॲसर्शन, आत्महीनता सेल्फ ॲबॅसमेंट, त्यानंतर कुतूहल क्युरिओसिटी आणि संघ ग्रॅगरियसनेस. तर याचं उत्तर आहे कुतूहल म्हणजे क्युरिओसिटी. तर बघा, विल्यम मॅकडूगल यांनी मानवी वर्तनाचे स्पष्टीकरण देण्यासाठी 14 मूलभूत सहज प्रवृत्ती मांडल्या आहेत. सहज प्रवृत्ती म्हणजे इन्स्टिंक्ट मांडलेल्या आहेत. तर कुतूहल ही प्रवृत्ती मानवाच्या ज्ञानात्मक व आत्मनिष्ठ घटकाशी थेट जोडलेली आहे, जी बौद्धिक विकासाला चालना देते. तर कुतूहल ही जी प्रवृत्ती आहे, या 14 मूलभूत प्रवृत्तींपैकी कुतूहल जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ज्ञानात्मक व आत्मनिष्ठ घटकांशी जोडलेली आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर कुतूहल हे आहे. तर आत्मनिष्ठता आणि आत्महीनता हे मूल्यमापनाशी निगडीत भावना आहेत आणि संघ भावना सामाजिक गरज दर्शवते. त्यामुळे हे तिन्ही आपले ऑप्शन नाही. दुसरा प्रश्न बघा. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया होय. अशी शिक्षणाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर वुडवर्थ यांनी ही व्याख्या केलेली आहे. बघा, वुडवर्थ यांनी शिक्षणाला अत्यंत व्यापक आणि गतिमान प्रक्रिया मानले आहे. गाभा संकल्पना यांनी सांगितली की शिक्षण ही केवळ माहिती मिळवणे नसून व्यक्तीचे अनुभव समृद्ध करणारी व सभोवतालच्या परिस्थितीची अनुकूल साधणारी प्रक्रिया आहे. तर अनुभव परिवर्तनावर वुडवर्थ यांनी अधिक भर दिला आहे आणि ही व्याख्या बाल विकासाचा मूळ पाया स्पष्ट करते. तर अशा प्रकारे वुडवर्थ यांनी शिक्षणाची ही व्याख्या केलेली आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजी वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो. याला रिकामी जागा असे म्हणतात. तर बघा, विस्मरणाची अनेक कारणे आहेत. विस्मरण अनेक कारणामुळे होते. आपल्या ॲपवरती जे लेक्चर्स अवेलेबल आहे त्याच्यामध्ये विस्मरण, स्मरण अशा प्रकारचे वेगवेगळे टॉपिक्स आपण घेतलेले आहे. तर मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीत वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो. याला रिकामी जागा असे म्हणतात. तर जेव्हा जुने पूर्वानुभव नवीन ज्ञानाच्या आकलनात अडथळा निर्माण करते तेव्हा त्याला पुरोगामी निरोध म्हणजेच प्रोॲक्टिव्ह इनिबिशन असे म्हणतात. तर आपल्या ऑप्शनमध्ये बघा, पुरोगामी निरोध आहे, प्रतिगामी निरोध आहे, दमन आहे आणि अनुपयोग आहे. तर
मराठी भाषेची वाक्यरचना डोक्यात पक्की असल्याने इंग्रजीचे नवीन नियम शिकताना गोंधळ होतो. म्हणजे हे जे उदाहरण आहे हे कशाचं पुरोगामी निरोध म्हणजे प्रोएक्टिव्ह इनहिबिशन याचं उदाहरण आहे. मराठी म्हणजे जुने आणि इंग्रजीला आपण नव्याला आपण काय करत आहोत, अडवत आहोत. तर अशा प्रकारे प्रतिगामी म्हणजे नवीन ज्ञान जुन्या स्मृतीला पुसून टाकणे. प्रतिगामी म्हणजे काय की नवीन ज्ञान घेणे आणि पण जुन्या स्मृतीला पुसून टाकणे. आणि दमन म्हणजे काय तर जाणीवपूर्वक विसरण्याची जी मानसिक संरक्षण यंत्रणा आहे त्याला आपण दमन असे म्हणतो. तर अशा प्रकारे आपलं उत्तर जे आहे ते पुरोगामी निरोध आहे. खाली दिलेल्या अध्ययन विषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्यांचा योग्य क्रम ओळखा. तर इथे प्रश्न दिलेला नाहीये, डायरेक्ट उत्तर दिलेलं आहे बघा. संयोजनवादी थॉर्नडाईकची उपपत्ती आहे, अभिजात अभिसंधान पॅव्लॉवची आहे, साधक अभिसंधान स्किनरची आहे आणि मर्मदृष्टी जी आहे ती कोहलरची आहे. अशा प्रकारे ए च सी, बी च ए, सी च डी आणि डी च बी हे उत्तर आहे. तर अध्ययन उपपत्ती म्हणजे थिअरीज ऑफ लर्निंग यावरती हा प्रश्न आहे. संयोजनवादी उपपत्ती जी आहे ती थॉर्नडाईकची आहे, अभिजात अभिसंधान जी आहे ती पॅव्लॉवची आहे म्हणजे क्लासिकल कंडिशनिंग, साधक अभिसंधान जी आहे ती स्किनरची आहे आणि मर्मदृष्टी जी आहे ती कोहलरची आहे. तर अशा प्रकारे उपपत्ती आणि त्याचे मानसशास्त्रज्ञ जे आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. प्रत्येक वेळी एक ना एक प्रश्न मानसशास्त्रज्ञावर येतच असतो. त्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही कोणती उपपत्ती सांगितलेली आहे ते तरी लक्षात ठेवा. आणि हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. थॉर्नडाईक, पॅव्लॉव, स्किनर आणि कोहलर यांच्या मध्ये एक ना एक क्वेश्चन तरी विचारला जातो. विद्यार्थी नियमाचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहे? तर बघा आपलं उत्तर आहे आकलन. तर बेंजामिन ब्लूमची ही जी आहे वर्गीकरण, त्या वर्गीकरणानुसार ज्ञानात्मक क्षेत्रातील दुसरे स्तर म्हणजे आकलन म्हणजेच कॉम्प्रिहेन्शन किंवा अंडरस्टँडिंग होय. तर बेंजामिन ब्लूमचं वर्गीकरण आहे, त्या वर्गीकरणामध्ये वेगवेगळे टप्पे दिलेले आहेत त्यांनी. तर हा जो आहे अंडरस्टँडिंग हा दुसरा टप्पा आहे. केवळ माहिती पाठ असणे म्हणजे ज्ञान, परंतु जेव्हा विद्यार्थी स्वतःच्या भाषेत नियमाचा अर्थ सांगतो किंवा स्पष्टीकरण देतो तेव्हा त्याचे आकलन झाले असे स्पष्ट होते. तर अर्थ लावणे, स्पष्ट करणे, वर्गीकरण करणे ही काय आहे, आकलनाची ही उद्दिष्टे आहेत. तर त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ते आकलन आहे. ज्ञान घेतो आणि ज्ञानानंतर ते त्याचं आकलन करतो. अशा प्रकारे आकलन होत असते. प्रश्न क्रमांक 6 बघूया. विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणांशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने ही कसोटी तयार केलेली असते. तर कोणती कसोटी आहे ती बघा. ही कसोटी म्हणजे प्रमाणक कसोटी म्हणजे नॉर्म रेफरन्स टेस्ट याचं नाव आहे. तर संपादनूक मोजून त्या संपादनाशी तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने ही केलेली असते. म्हणजे जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची तुलना संपूर्ण संदर्भ समूहाशी केली जाते तेव्हा त्याला आपण प्रमाणक कसोटी असे म्हणत असतो. तर प्रमाणक कसोटी म्हणजे उदाहरणार्थ जसं बोर्डाचे रँक किंवा स्पर्धा परीक्षा जिथे विद्यार्थ्यांची परस्पर तुलना केली जाते त्याला आपण प्रमाणक कसोटी म्हणतो. तर निकष संदर्भीय कसोटी म्हणजे काय तर ठराविक गुणांची मर्यादा गाठणे म्हणजे 35% पासिंगची मर्यादा गाठणे त्याला आपण निकष संदर्भीय कसोटी असे म्हणतो. प्रमाणक कसोटी लक्षात ठेवा. बाकी हे तर सोपी आहे, नैदानिक कसोटी आणि प्रवीणता कसोटी. प्रमाणक कसोटी म्हणजे काय विद्यार्थ्यांची संपादनूक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने प्रमाणक कसोटी ही तयार केलेली असते. प्रश्न क्रमांक 7 बघा. अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक म्हणजे स्टिम्युलस आणि प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी वेगवेगळे प्रतिसाद मिळवले असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे?
तर बघा ऑप्शन मध्ये प्रभुत्व संपादन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती आणि अभिजात अभिसंधान उपपत्ती. तर चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी वेगवेगळे प्रतिसाद मिळवले. तर चेतक आणि प्रतिसाद यांचे वेगवेगळे प्रतिसाद मिळवलेले आहे एकाच परिसरात आणि एकाच वातावरणामध्ये. तर ती उपपत्ती म्हणजे कोणती झाली? ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे कॉग्निटिव्ह लर्निंग. बघा ही जी आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती म्हणजे कॉग्निटिव्ह लर्निंग, ही उपपत्ती केवळ बाह्य चेतक आणि प्रतिसादावर विश्वास न ठेवता मनातील अंतर्गत वैचारिक प्रक्रिया आणि सभोवतालच्या पर्यावरणावर भर देते. एकाच चेतकाला दोन वेगवेगळ्या वातावरणात मनुष्य वेगळा प्रतिसाद देऊ शकतो, कारण मन परिस्थितीचे आकलन करते. याचं हे एक वैशिष्ट्य आहे. या वर्तनवादाला छेद देऊन बोधात्मकतेला प्राधान्य दिलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आहे तर वर्तनवादाला छेद देऊन बोधात्मकतेला प्राधान्य दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती अतिशय महत्वाची आहे आणि नक्की तुम्ही अभ्यास करा या उपपत्तीचा. रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. खाली दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? तर रुब्रिक्स जे आहे आता नवीन जी पॉलिसी आलेली आहे NEP मध्ये जे नवीन प्रकारचे प्रोग्रेस कार्ड आणि आता सध्या अभ्यासक्रम पण चेंज होत आहे. तर त्यामध्ये पण काही रुब्रिक्स वापरले आहे. जे नवीन HPC आलेला आहे, HPC मध्ये जे आपल्याला मूल्यमापन करायचं आहे त्याच्यामध्ये रुब्रिक्स वापरलेले आहे. तर रुब्रिक्स म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. तर याचे कोणते असत्य आहे वैशिष्ट्य ते आपल्याला बघायचे आहे. बघा पहिलं वैशिष्ट्य आपण बघू. हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन असून मूल्यमापन करते. रुब्रिक मधून मिळणाऱ्या गुणांना अर्थ लावता येतो. रुब्रिक मधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. रुब्रिक मार्गदर्शन करणारी यंत्रणा आहे. तर बघा हे जे उत्तर आहे हे आपलं असत्य उत्तर आहे. तर रुब्रिक जी आहे ती रुब्रिक मधील ज्या निकषांची व्याख्या आहे ती स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार करूनच केल्या जाते. तर चुकीचे वैशिष्ट्य पर्याय क्रमांक 3 आहे आपला. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्पर संबंधावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते. खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? तर ऑप्शन बघा आपले थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती, गिलफोर्डची बहुआयामी उपपत्ती, थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती आणि स्पियरमनची द्विघटक उपपत्ती. हे आपले ऑप्शन आहे. तर आपलं उत्तर काय आहे? थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्याच्या परस्पर संबंधावर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्याचे संघटन होणे आवश्यक असते. हे थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे. बघा एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धिमत्ता ही अनेक स्वतंत्र मज्जासंस्था किंवा विशिष्ट मज्जातंतूच्या जोडणीवर आधारित असते. म्हणूनच याला संख्यात्मक किंवा बहुघटक उपपत्ती असे म्हणतात. तर थॉर्नडाईकने मानले की कोणतीही एकच सामान्य बुद्धिमत्ता नसते. ती वेगवेगळ्या कार्यासाठी मेंदूत वेगवेगळे मज्जातंतू जोडले जातात. तर अशा प्रकारे मज्जातंतू वर जी अवलंबून असणारी बुद्धिमत्ता आहे ती थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर निर्मय सक्सेस अकॅडमीवर वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहे. नक्की तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या. लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला. आणि वेगवेगळे कोर्सेस जे आहे त्याचा लाभ घ्या. PPT तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. पुन्हा टेस्ट सिरीज आहे, टेस्ट सिरीजचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि व्हिडिओज आहे, वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही बघू शकता. तर प्रश्न क्रमांक 10 बघूया आपला पुढला. शारीरिक दोषांमुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोन्सच्या
अनियमित स्त्रावामुळे होते. तर बघा बघा उत्तर आहे आपलं क्रिटिनिझम. क्रिटिनिझम हे जे हॉर्मोन आहे, हे हॉर्मोन शरीरातील दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार जे आहे त्यातल्या मतिमंदत्व हे जे मतिमंदत्व हे जे हा जो प्रकार आहे त्या प्रकारातल्या हॉर्मोन्सच्या अनियमिततेमुळे म्हणजे या हॉर्मोनच्या अनियमिततेमुळे मतिमंदत्व हा जो शरीरातला प्रकार आहे तो निर्माण होतो. तर आपला पुढला ऑप्शन जो आहे तो मर्मत स्त्रोत, त्यानंतर ॲम्बेकस पाटी, टेलर फ्रेम हे ऑप्शन चुकीचे आहे. तर बघा क्रिटिनिझम हा प्रकार शरीरातील थायरॉइड ग्रंथीच्या अपुऱ्या संप्रेरकामुळे काय होतो लहान मुलांमध्ये निर्माण होतो. त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असे पण म्हणत असतो. यामुळे काय होते तर यामुळे मुलांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ कायमची खुंटते. इतर तिन्ही पर्याय जे आहे ते तिन्ही पर्याय अपंग मुलाच्या शैक्षणिक साधनांशी संबंधित चुकीचे छापलेले पर्याय आहे. त्यामुळे हा जो पर्याय आहे हा हॉर्मोनशी रिलेटेड पर्याय आहे आणि म्हणूनच हा पर्याय बरोबर आहे. तर बघा 11वा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? तर परीक्षाकीनुसार जे आहे ते मंगोलिझम देण्यात आलेला आहे. इथे मंगोलिझम म्हणजे डाऊन सिंड्रोम असं देण्यात आलेलं आहे. तर बघा मूळ परीक्षेमध्ये या पर्यायाची छपाई कारण कर्णबधिर विद्यार्थ्याच्या साधनाऐवजी इथे मतिमंदत्वाचे प्रकार दिलेले आहे. तर वास्तविकरित्या कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी स्पीच रेटनर आणि श्रवण यंत्राचा वापर होतो. कर्णबधिरांसाठी कोणता? स्पीच रेटनर आणि श्रवण यंत्राचा वापर होतो. तर आन्सर कीनुसार मंगोलिझम हे उत्तर इथे बरोबर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 12 बघूया आपण. विद्यार्थ्याने विशिष्ट संबोध शिकणे व संबोध प्रक्रिया घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापकीय परिणाम आहे? तर बघा उत्तर आहे आपलं उद्गमन विचार प्रक्रिया प्रतिमान. आपले ऑप्शन्स बघूया आपण बाकीचे. पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, अग्रज संघटन प्रतिमान आणि संबोध साध्यता प्रतिमान. तर विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोध प्रक्रिया घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा परिणाम आहे? तर उद्गमन विचार प्रक्रिया प्रतिमान म्हणजे इंडक्टिव्ह थिंकिंग याचं उत्तर आहे. बघा हिल्डा टाबा यांनी मांडलेले उद्गमन विचार प्रक्रिया प्रतिमान जे आहे ते विद्यार्थ्यांना स्वतःच्या निरीक्षणातून संबोध आणि नियम तयार करायला शिकवते. हे प्रतिमान विद्यार्थ्यांमध्ये तर्कशुद्ध आणि विश्लेषण विचार प्रक्रियेचा विकास करते आणि विशिष्ट उदाहरणांकडून सामान्य नियमाकडे प्रवास करणे हा याचा मुख्य हेतू आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण संबोध शिकणे आणि संबोध प्रक्रिया घेणे हे जेव्हा येते तर त्यावेळी आपण उद्गमन विचार प्रक्रिया प्रतिमान असे म्हणतो. तर अशा प्रकारे हे याचं उत्तर आहे उद्गमन विचार प्रक्रिया प्रतिमान. लक्षात ठेवा सर्वांनी. नंतर 13वा प्रश्न बघूया आपण. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? तर बघा आपले ऑप्शन सादृश्याचा नियम, त्यानंतर सादृश्याचा नियम, त्यानंतर प्राथमिकतेचा नियम आणि नवीनतेचा नियम. तर उत्तर आहे सादृश्याचा नियम म्हणजे लॉ ऑफ सिमिलॅरिटी. जेव्हा दोन वेगवेगळ्या गोष्टींमधील समान गुणधर्मामुळे एका गोष्टीच्या चिंतनाने दुसऱ्या गोष्टीची आठवण होते तेव्हा त्याला सादृश्याचा नियम म्हणजे लॉ ऑफ सिमिलॅरिटी असे म्हणतात. म्हणजे एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होती. उदाहरणार्थ बघा सिंहाचे चित्र पाहून मांजरीची आठवण येणे किंवा एका हुशार मुलाला पाहून दुसऱ्या मित्राची आठवण होणे अशा प्रकारे याचं उदाहरण आहे. त्यानंतर समीपता किंवा सादृश्याचा नियम हा घटनांच्या वेळेवर किंवा ठिकाणावर आधारित असतो. त्यामुळे हे उत्तर याचं नाही आहे. तर नंतरचा प्रश्न बघूया आपला प्रश्न क्रमांक 14. सॉल्व्ही आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतेमध्ये सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन बघा राजकीय भान,
संघर्ष व्यवस्थापन, नेतृत्व आणि संप्रेषण असे ऑप्शन आहे. तर बघा, सॉल्व्ही आणि मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्तेत सामाजिक कौशल्याचे महत्वाचे यांनी घटक सांगितलेले आहे. घटकामधील वर्गीकरण बघा, सामाजिक कौशल्यामध्ये लोकांशी संवाद साधणे म्हणजे संप्रेषण, मतभेद सोडवणे, संघर्ष व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करणे म्हणजे नेतृत्व यांचा समावेश होतो. म्हणजे या तिन्ही घटकांचा इथे समावेश होतो. तर राजकीय भान हा भावनिक बुद्धिमत्तेचा अधिकृत किंवा मूळ मानसिक घटक मानला जात नाही. त्यामुळे हे उत्तर आपलं चुकीचं आहे आणि हे आपलं उत्तर इथे बरोबर आहे की कोणत्या घटकाचा समावेश होत नाही, तर या घटकाचा समावेश होत नाही. नंतर 15वा प्रश्न बघूया आपण. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो पण तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? तर बघा, प्रक्षेपण म्हणजे प्रोजेक्शन हे एक ऑप्शन आहे. प्रतिपूरण म्हणजे कंपेन्सेशन, तादात्म्य म्हणजे आयडेंटिफिकेशन आणि नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिझम. तर याचं उत्तर आहे प्रतिपूरण म्हणजे कंपेन्सेशन. तर जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या एखाद्या क्षेत्रातील उणेपणा किंवा अपयश झाकण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रात मोठी प्रगती साधते, तेव्हा त्याला प्रतिपूरण म्हणजे कॉम्पेन्सेशन असे म्हणतात. म्हणजे काय, तर अभ्यासातील अपयशाची दुःखद जाणीव क्रिकेटमधील कौतुकामुळे आणि यशामुळे दूर होते, ज्यामुळे मानसिक समतोल टिकून राहतो. तर प्रक्षेपण म्हणजे स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे. प्रक्षेपण म्हणजे काय, स्वतःचा दोष दुसऱ्यावर ढकलणे म्हणजे नाचात अपयश आल्यावर अंगण असे म्हणणे. पण आपलं उत्तर आहे प्रतिपूरण. म्हणजे जेव्हा अभ्यासाच्या अपयशाची जेव्हा दुःखद जाणीव होते आणि आपण ती क्रिकेटच्या कौतुकामुळे आणि यशामुळे आपण ती दूर करतो, तर त्याला आपण काय म्हणतो, प्रतिपूरण असे म्हणतो. म्हणजे कंपेन्सेशन आपण करत असतो. तर धन्यवाद सर्वांना. 15 क्वेश्चन या लेक्चरमध्ये दिलेले आहे. 15 क्वेश्चन पुढल्या लेक्चरमध्ये नक्की मी अपलोड करणार आहे. तर नक्की याचा लाभ घ्या आणि प्रश्न अशाच प्रकारचे विचारले जातात. तर जे पण इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ते नक्की तुम्ही लक्षात ठेवा आणि निर्मय सक्सेस अकॅडमी जो ॲप आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.